हाय नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना। तर बघा आज बऱ्याच दिवसातनं मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि तुमच्या दाजींकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज तुमचं दाजी आणि मी आम्ही दोघंजण चाललो आहे कात्रजला निळकंठेश्वरला पाया पडायला, आहे ना, कांचननगरी तिथं महादेवाला पाया पडायला चाललोय। तर घरनंच मी काय केले माहिती आहे का, फुलं, खडीसाखर, हळदी कुंकू, अगरबत्ती हे सगळं घेतलेलं आहे। म्हणलं तिथं काय घ्यायलाच नको, नारळ तर काय आज वाहत नसतात ना, पडत नाही एखादं। हां एकादश आहे ना, त्याच्यामुळं मग घेतलेत घरनंच। तर बघा इतके दिवस काय व्हिडिओ बनवला नव्हता, काय मूडच नव्हता व्हिडिओ बनवायला, पण म्हणलं किती दिवस बंद ठेवायचं व्हिडिओ नाही का, आता घ्यावा बनवायला म्हणून घेतलाय बघा बनवायला। सकाळपासून ना आम्ही नायलन वगैरे तळलं घरीच, शेंगदाणा मिरची, आणि खाल्लं, फरायचं बाकी काहीच नाही केलं, तेवढंच खाल्लं। आणि चहा नाही पिलो आज आपण, चहा नाही मीही पिलो ना, सरबत चहा नाही घेतला, चहा बनवलाच नाही, नको म्हणले चहा। तर चला असू द्या, आता आम्ही निघतो देवाकडं, बघू तिथं गेल्यावरती किती गर्दी आहे का कसं आहे काय ते तुम्हाला माहितीच आहे। याच्या अगोदर पण मी ती व्हिडिओमध्ये दाखवलेले मंदिर, जे की नदी किनारी आहे, पाण्याच्या कडेला एकदम, पाण्याच्या नाही नदीच्या, नदी जातं, हां नदीच्या कडेला आहे। तर भारी आज आहे ना, सगळी ह्या टायमाला तर लय गर्दी असते, कारण संध्याकाळच्या टायमाला निवांत असतं म्हणून लोक संध्याकाळच्याच टायमाला निघतात। तर सगळी गर्दी भरपूर असते, लाईनला लागावं लागतं। आम्ही काय लाईनला थांबणार नाही, डायरेक्ट नाही का बाहेरनंच दर्शन घेणार। आणि नसेल तर जायचं आपण तर, नाही मी प्रत्येक वेळेस मध्ये गेलतो, पाऊस त्यावेळेस पाणी होतं त्याच्यात मंदिरामध्ये पाणी, त्याचा फोटो आज मी शेअर केलेत बघा इंस्टाला आणि फेसबुकला। गेल्या वर्षी जायचं नाही, गेल्या वर्षीच नाही, मागच्या 2-3 महिन्यात त्यात पाणी होतं त्यावेळेस, पावसाळ्यातलं, आतमध्ये मंदिरात पाणी येतं, गाभाऱ्यात पाणी होतं। तर मला काय म्हणायचं होतं, काहीतरी म्हणायचं होतं मला, ध्यानातनं गेलं, लय गरम व्हायला लागलं या थंडीच्या दिवसात, आहे ना, गरम होतं थोडं। चला असू द्या, निघतो आम्ही। सगळी फुलं घेतलेत बघा, चाफ्याची घेतलीत, ही इथं पुढं आली ती कशाची आहेत काय माहिती, काय झाडाचं नाव ती, जास्वंदीची घेतलीत, आणि गुलाबाचं एकच आलेलं आहे, वेल असतं वाटतं ते रे, वेलावणी जातं ते, नाही झाड होतं तयार, झाड होतं, झाड होतं, जाऊ कसं काय कशाचं आहे ते मला पण काय माहिती नाही बरं का, तुम्हाला दाखवते, तुम्ही सांगा। याच्या अगोदर पण मी दाखवलंय बऱ्याच व्हिडिओमध्ये, बघितलं असेल तुम्ही, आता पण दाखवते। हे बघा हे झाड या फुलाचं, याची पण फुलं मस्त अशी घेतले, तर हे कशाचं याचं नावच मला माहिती नाही, पण कसली भारी भारी फुलं आले तर तरी घेतले त्याच्यातली। ही तंबाटी आली ती अशी, किती आले तंबाटी बघितलं का, आणि ही चाफ्याचं आहे, तोडली, चाफ्याची फुलं पण खाली बरीच पडलेत, आणि झाडाला पण पाला नाही पण फुलं भरपूर आहेत। तर दिवस बघा असा आता चाललेला आहे मावळायला, म्हणजे बराच टाईम आहे, अजून 4 वाजले असते, म्हणलं आपलं यावं जाऊन देवाला। तर चला आज म्हणलं रामफळ एखादं भेटण खायला, पण नाही पिकलेलं सापडलं, काल सापडलं, काल खाऊन घेतलं नाही, तिथं हात नाही जात की, हात नाही जात तिथं। असं त्या चला जार घेतलाय पाणी घ्यायला, मोंट्या तू इथंच बसा, काय हात लावा कुलूप, काय नाही घ्यायचं, इकडं आबाळ चमकतंय। तर चला फायनली निघालो बघा गावातनं, रुद्रा आणि पिल्या ही दोघं जण आले आमच्या बरोबर, बघितलं का तुम्ही पुढं बघा, आम्ही बघतो मोबाईल कडे, पिल्या रस्ता खराब आहे ह्या साईडचा बघा, काकडी साईडचा। पिल्या कुठं चालला, पिल्याला पुढं हरणं वाजवायला बसवलं, हरणं वाजव दिसतंय का हरणं, नाही चला मंदिराला, वाजवला काय। चला फायनली आम्ही मंदिरापाशी आलोय बघा, आणि आज एकादश असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे। पाणी पिल्या, पाणी कुठे आहे पिल्या, पाणी पाणी कुठे आहे, पाणी सगळं पाणी, गर्दी का मंदिर, इकडं चौकडून पाणी। पिल्या कुठे गेला, पिल्या चल चल लाव लवकर, आमच्या पिल्याला लावा,
अयो. बघू 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 पुढे या पुढे या कसा बघतो या ओके पिल्या बाप्पा लावला ओके चला आता आम्ही काय केलंय माहितीये का इथं ना त्या मावशींकडनं ही टोकरी घेतली म्हणले याच्या सगळी फुलं वगैरे ठेवा होतं असं प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही का कुठं आणायची म्हणून आम्ही घेतले असं पिल्याने इथं कसं हाताला धरलंय बैला कुठे गेला पिल्या चला इकडं आता पाया पडायला जायचंय आम्हाला हे असं मंदिर आहे बघा आणि इकडं अशी नदी दिवस मावळायला चालली इकडं पाणी सगळं चला लाईन लई मोठी लागली त्याच्यामुळे आम्ही आता लाईनला नाही लागणार डायरेक्ट दर्शन घेणार बाहेर ना आणि प्रसाद घेऊन जाणार आहे काय गं पिल्या पिल्या रुमाल कुठे आहे का बाप्पा कुठे लावला कुणी लावला हात काय सोडा नाही सगळी गर्दी आहे बघा भरपूर अशी तर चला घेतो दर्शन करून वाढण्यासाठी एकाने वरती बसलेले आहेत आपले तरुण मंडळी वाढण्यासाठी खाली या कारण माझ्या खाली वर बघताय वर कोण बसले या अरे खाली या वाढण्याची सेवा करा वाढण्यासाठी सेवा कशा करतो सेवा राहिला नाही सगळे ते चांगले केल्याशिवाय राहिला नाही त्यामुळे त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते तुमचं भाग्य समजा वाढण्याची सेवा मिळते आपल्याला नवीन कोणाला जर वाढायचं असेल बाहेरगावावरून जर आलेल्या व्यक्तीला वाढण्याची सेवा करायची असेल आठशे छान राणा चिंते भक्तांकडून 101 रुपयांचे देणगी आलेले धन्यवाद 800 ए पिल्याच्या हाताला धरलं बरं का रे नूतन तालुका पंचायत समिती सदस्य करमाळा रमलासो माणसात ज्याने माणूस चला आता इथं आम्ही प्रसाद घेतलेला आहे बघा आणि किळी आणून दिलेत आम्हाला आताच आहे का ना पिल्या किळी खातो तू कसं सोलून टाकतोय कोण पाडल्यावर चला फायनली इकडे ह्या तिघांचा फोटो काढलं आणि आता जायचं आहे घरी प्रसाद घेऊन झाला दिवस मस्त असा चाललेला आहे बघा कसला भारी दिसतोय उभा काय राही नाही फोटो काढायला चला फायनली आता चप्पल घातली इथं ठेवली तिथंच राहिली हा चला चला आता पिल्यासाठी आणलेला आहे फुगा मस्त मस्त असा मित्रासाठी नको 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 म्हणला मी जाऊन आली हा धरा की मोबाईल चला आता आम्ही घेतलेला आहे फुगा आणि फुगा घेऊन चाललोय घरी पिल्याने काहीच मागितलं नाही त्याची मम्मी म्हणली ती मागण पण काय मागितलं नाही काय हट्ट केला नाही मग लय उशीर केला चला चला लवकर चला 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 ही फुगा बघून मागायला लागली दुसरी फुगा यांना चला आता इथं ना आम्ही काळूबाईच्या मंदिरात आलोय बघा पाया पडायला कारण इथंच आहे चौफुल्यावर जाता जाता त्याच्यामुळे म्हणलं जाताना पाया पडून जावं इथं बघा हा आणले की चला ए चला 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 बाप्पा करायला पटपट बाप्पा फुगं घेऊन आलोय आम्ही फुगा हाय म्हणून यात्रेवर आल्यावर वाटतंय हाय का नाही राहू दे चला घेतो इथं आता दर्शन आणि जातो घरी पिला बाप्पा करा सुखी ठेवा म्हणा बाहेर आवाज आला तुम्ही भिलात काय तिला पण बघतो या चला मी पण घेते दर्शन आता काही फुगा फुगा वय बर 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 हा फुगा बा बा लावा उदबत्ती हे ते
ए हे पप्पा केला का रे पिल्या हा काय म्हणतोय रे ते फुलं सगळी संपली अहो. असं ते तिथं तिथं देवाला ठेवली ना बघ पडता चला ते द्यायचं नाही बरं का घेऊ नको